कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मत्ताईच्या सुवार्तेमधील हा भाग आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची, अंतिम न्यायाची आणि त्याच्या दुःखभोगांच्या सुरुवातीची गंभीर व महत्त्वपूर्ण शिकवण देतो. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की येशू ख्रिस्त राजा म्हणून गौरवाने येईल आणि सर्व लोकांचा न्याय करेल. तो मेंढरे आणि बकरे वेगळे करतो, म्हणजेच जे लोक प्रेम, दया आणि सेवाभावाने जगले त्यांना तो आपल्या राज्यात स्थान देतो. यानंतर आपण पाहतो की प्रभू येशूच्या दुःखभोगाची सुरुवात होते. धार्मिक पुढारी त्याला मारण्याचा कट रचतात. एक स्त्री महागडे सुगंधित तेल ओतून येशूवर प्रेम व्यक्त करते आणि यहूदा त्याला फसवण्याचा निर्णय घेतो. शेवटी प्रभू येशू आपल्या शिष्यांसोबत शेवटचे भोजन करतो आणि पवित्र प्रभू भोजनाची स्थापना करतो. हा संपूर्ण भाग आपल्याला शिकवतो की खरे ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रेम, सेवा, विश्वास आणि प्रभूप्रती निष्ठा होय. तसेच प्रभू येशूने आपल्या तारणासाठी किती मोठा त्याग केला हेही आपण या अध्यायातून समजतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण अध्याय 25 याच्या 31व्या वचनापासून ते अध्याय 26 याच्या 29व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. या शास्त्र भागात आपण राष्ट्रांचा न्याय हा विषय हाताळणार आहोत. आपण वाचूया मत्तेकृष्य वर्तमान याचा 25वा अध्याय आणि 31 हे वचन. तेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतांसह येईल. तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनाचा संपूर्ण रोख येशू ख्रिस्ताला या जगाच्या राजासनावर विराजमान करण्याकडे वळलेला आहे. हाच मत्तेकृष्य शुभवर्तमानाचा संदेश आहे. किंबहुना हाच संपूर्ण देवाच्या वचनाचा संदेश आहे. आता आपल्याला दिसते की राष्ट्रांचा न्याय केला जाणार आहे. तुम्ही कदाचित विचाराल, याचा अर्थ व्यक्तींचा न्याय केला जाईल असा होत नाही का? होय, व्यक्तीमुळेच राष्ट्र बनतात. तेव्हा तुम्ही व्यक्तींच्या संदर्भात याचा विचार करू शकता. परंतु राष्ट्रे ही देवासमोर उत्तरदायी आहेत. वाचूया आपण 25वा अध्याय आणि 32 आणि 33 ही वचने. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. हे सर्व असे परराष्ट्रीय लोक आहेत ज्यांनी महासंकट काळ अनुभवला आहे आणि ते येथे मेंढरे व शेरडे यांच्या संमिश्र रूपात दिसून येतात, ज्यांचे आमचा प्रभू दोन वेगळे गट करतो आणि त्यांचा वेगळ्या पद्धतीने न्याय करतो. पुढे आपण जाऊया. 34 ते 40 ही वचने आपण वाचणार आहोत. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित अहो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तानेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, किंवा तानेले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदी शाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. महासंकट काळात ज्या 1,44,000 यहुदी लोकांवर शिक्का मारण्यात आला आहे ते संपूर्ण जगभर जाऊन राज्याच्या शुभवर्तमानाचा संदेश गाजवतील. हा संदेश म्हणजे आपल्या पापांसाठीचे प्रायश्चित्त म्हणून ख्रिस्ताचा स्वीकार करणे आणि त्याच्या लवकरच होणार असलेल्या दुसऱ्या येण्याविषयी सज्ज राहणे होय. काही राष्ट्रे ख्रिस्ताचा स्वीकार करण्यास नकार देतील.
ख्रिस्त विरोधी देवाच्या सुवार्तिकांची निर्घृण हत्या करवेल आणि जो कोणी या सुवार्तिकांना केवळ एक प्याला थंड पाणी देईल त्याला तसे करण्याबद्दल स्वतःचा प्राण धोक्यात घालावा लागेल. आजच्या काळात केवळ एक प्याला थंड पाणी देण्याला फारसे महत्त्व दिले जात नाही, परंतु महासंकट काळात तसे करण्याला खूप महत्त्व प्राप्त होईल. याचा अर्थ येशू ख्रिस्ताच्या बाजूने ठामपणे उभे राहणे असा होईल. राष्ट्रांचा न्याय ज्या आधारावर केला जाईल तो म्हणजे त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे की त्याचा नकार केला आहे यावरून होईल. तो म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. कारण ते सुवार्तिक त्याचेच प्रतिनिधित्व करत होते. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे आणि तारण प्राप्त करण्यासाठी आपण पश्चाताप करून ख्रिस्ताकडे वळले पाहिजे. या संदेशावर आपला विश्वास असल्याचे सिद्ध करण्याचा तोच एक मार्ग असेल. ख्रिस्ताचा नकार करणारे ज्यांना शेरडे असे संबोधले आहे त्यांना केवळ न्यायालाच सामोरे जावे लागेल. वाचूया आपण 45 आणि 46 ही वचने. तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्या अर्थी या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील. संपूर्ण राष्ट्र 1000 वर्षांच्या राज्यात प्रवेश करतील. या राष्ट्रांमधील काही व्यक्ती मात्र ख्रिस्ताचा स्वीकार करण्यास नकार देतील. परंतु ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळी राष्ट्रांचा जो न्याय होईल त्याचा उद्देश हे निश्चित करणे असेल की कोणती राष्ट्रे 1000 वर्षांच्या राज्यात प्रवेश करण्यास पात्र ठरतील आणि कोणती नाही. हा न्याय इतर सर्व न्यायांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अनोखा आहे. आता आपण अध्याय 26 कडे वळत आहोत. या शास्त्र भागात म्हणजे 1 ते 29 वचनात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, वधस्तंभावर जाण्यापूर्वी येशूच्या जीवनातील अखेरच्या घटना. दुसरा विषय, येशूला अटक करण्याचा कट. तिसरा विषय, बेथानीच्या मरियेने केलेला अभिषेक. चौथा विषय, यहुदा इस्करियोतने केलेला सौदा. पाचवा विषय, पहिल्या प्रभुभोजनाची स्थापना. सहावा विषय, पेत्राने नाकारण्याविषयीची भविष्यवाणी. सातवा विषय, गेतसेमाने बागेतील मनस्ताप. आठवा विषय, यहुदाने केलेला विश्वासघात. नववा विषय, मुख्य याजकांनी केलेली अटक. 10वा विषय, कैफा आणि न्यायसभेपुढे झालेली चौकशी. आणि शेवटचा विषय म्हणजे 11वा विषय, पेत्राने येशूचा केलेला नकार. मत्तेयाच्या शुभवर्तमानातील हा सर्वात मोठा अध्याय आहे. 30व्या वचनानंतर एक स्पष्ट विभाग दिसतो. योहान शुभवर्तमान 15वा अध्याय ते 17वा अध्यायातील घटनांचा संबंध या अध्यायात एकमेकांशी जोडता येतो. तसेच 57व्या वचनापासून आणखी एक नैसर्गिक विभाग सुरू होतो. येथे जर वेगळा अध्याय सुरू केला असता तर धार्मिक पुढाऱ्यांसमोरील खटला वेगळ्या अध्यायात आला असता. कदाचित पवित्र शास्त्राची विभागणी करणाऱ्या लोकांनी इतक्या घटना एकाच अध्यायात समाविष्ट केल्यामुळे या महत्त्वाच्या घटनांचा व्याप आणि वेग वाचकांच्या लक्षात येतो. या अध्यायातील प्रत्येक घटना आणि प्रत्येक तपशील हा वधस्तंभाकडेच निर्देश करतो. या अध्यायात एक असा अचूकपणा दिसून येतो जो कदाचित वाचकाच्या मनात असा भास निर्माण करतो की येशू अशा परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडला आहे ज्यावर त्याचे कोणतेही नियंत्रण नाही. तथापि बारकाईने निरीक्षण आणि सखोल विचार केल्यास हे स्पष्ट होते की तोच परिस्थितीचा स्वामी आहे आणि जेव्हा तो वधस्तंभाच्या अधिकाधिक जवळ जातो तेव्हाच त्याचे राजत्व सर्वाधिक ठळकपणे दिसून येते. या अध्यायातील आणि 27व्या अध्यायातील घटना फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात येशूने 6 महिन्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून समजून घेतल्या पाहिजेत. येरुशलेममध्ये जाऊन मरण पत्करण्याचा निर्णय. मत्त्याचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 21 हे वचन आपण पाहू शकता. तो देवाच्या ठरलेल्या वेळेनुसार पुढे जात होता आणि घटनांना स्वतःच दिशा देत होता.
तो धार्मिक पुढाऱ्यांच्या कारस्थानात किंवा रोमी सत्तेच्या अधिकारात अडकलेल्या असहाय्य बळी नव्हता. या अध्यायातील घटना आपल्या तारणाशी थेट संबंधित असल्यामुळे त्यांचा विचार करताना आपल्या मनात आदरभाव असायलाच पाहिजे. आता आपण येशूला ठार मारण्याचा कट याविषयीचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मग त्याचं शुभवर्तमान 26वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचणार आहोत. मग असे झाले की येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले. येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर कोणते बोलणे? जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचन. युगाच्या समाप्तीविषयीच्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्याने दिली आहेत आणि आता त्यांना आणखी काहीतरी सांगायचे आहे. पुढे आपण जाऊया. दुसरं वचन. तुम्हाला ठाऊक आहे की 2 दिवसांनी वलांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खेळण्याकरता धरून दिला जाईल. आता आपण पुढे 5व्या वचनाकडे वळणार आहोत आणि येथे एक अत्यंत रंजक गोष्ट पाहूया. मत्तयाचे शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 3 ते 5 या वचनांकडे आपण पाहूया. तेव्हा कैफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक व शास्त्री आणि लोकांचा वडील वर्ग जमला आणि येशूला कपटाने धरून जीवे मारावे अशी त्यांनी मसलत केली. परंतु ते म्हणाले, लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको. दुसऱ्या वचनात येशू आपल्या शिष्यांना सांगतो की तो मरणार आहे. नोंदीनुसार त्याने त्यांना 6व्यांदा सांगितले होते. 6 महिन्यांपूर्वीच त्याने आपल्या मृत्यूची घोषणा केली होती. तरी धार्मिक पुढाऱ्यांची योजना वेगळी होती. धार्मिक पुढाऱ्यांनी लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून येशूला सणात मारू नये असे ठरवले. तरीही येशू वलांडण सणातच मरण पावला. यावरून त्याच्या मृत्यूची वेळ येशूच्या नियंत्रणात होती हे दिसते. मत्तयाच्या शुभवर्तमानात तो राजा म्हणून दिसतो. येशू जितका वधस्तंभाजवळ जातो तितका त्याचा राजेशाही अधिकार अधिक स्पष्ट दिसून येतो. या घटनेनंतर आपण एका अद्भुत सत्य प्रगट करणाऱ्या प्रसंगाकडे वळतो. वाचूया आपण 6वं आणि 7वं वचन. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. यरुशलेम हे द्वेषाचे ठिकाण होते तर बेथानी प्रेमाचे ठिकाण होते आणि येशूने शेवटचे दिवस तेथे घालवले. शिमोन कुष्ठरोग्याला येशूने बरे केल्यामुळे तो प्रभूबरोबर सहभागी होऊ शकला. हे एक अत्यंत सुंदर दृश्य आहे. आजही येशूचे अनेक विरोधक त्याला खऱ्या अर्थाने ओळखत नाहीत. त्यांनी प्रेम करणाऱ्या, बरे करणाऱ्या, अश्रू ढाळणाऱ्या आणि न्याय करणाऱ्या प्रभूला ओळखलेले नाही. अज्ञानामुळे ते त्याचा अपमान करतात. आत्मिकदृष्ट्या ते स्वतःलाच अशुद्ध म्हणण्यास योग्य आहेत. परंतु जो येशूकडे येतो आणि त्याच्याद्वारे शुद्ध केला जातो तो त्याच्याबरोबर सहभागिता करू शकतो. या प्रसंगात आपण तेच पाहतो. भोजनाच्या वेळी एक स्त्री, योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 3ऱ्या वचनानुसार मरिया मौल्यवान सुगंधी तेलाची कुपी घेऊन येते आणि तिने येशूच्या डोक्यावर व पायांवर ते तेल ओतले. योहान सांगतो की तिच्या विरुद्ध आक्षेप घेण्यात यहूदा इस्करियोत पुढे होता आणि शिष्यांनीही त्याला साथ दिली. मत्तयाचे शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 8वं वचन आपण पाहूया. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला? त्यांना गरिबांची खरोखरच किती काळजी होती याबद्दल शंका वाटते. गरिबांविषयी बोलणे सोपे असते, पण खरी कळकळ कृतीतून दिसते. आजही अनेक लोक आणि नेते गरिबांची काळजी घेत असल्याचे बोलतात, पण प्रत्यक्ष मदत करत नाहीत. अशी ढोंगी वृत्ती योग्य नाही. लोकांवर छाप पाडण्यापेक्षा मनापासून मदत करणे अधिक महत्त्वाचे आहे. पुढे आपण जाऊया. 9वं वचन. हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते. हे अगदी बरोबर असू शकते. त्या सुगंधी तेलाची किंमत एका ग्रामीण भागात काम करणाऱ्या कामगाराच्या जवळजवळ वर्षभराच्या पगारा इतकी असल्याचे मानले जाते. पुढे जाऊया. 10वं वचन. येशूने हे जाणून त्यांना म्हटले, या स्त्रीला का त्रास देता?
हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. खऱ्या सत्कृत्यामध्ये प्रभू येशूचा गौरव असणे महत्त्वाचे आहे. केवळ बाह्य चांगली कामे नव्हे, तर प्रेमाने आणि येशूच्या नावाने केलेली मदतच खरा आशीर्वाद देणारे ठरते. भ्रष्टाचार आणि दिखावा यापेक्षा ख्रिस्ताचा सन्मान करणारी सेवा अधिक महत्त्वाची आहे. जेव्हा प्रेमाने आणि प्रभू येशूच्या नावाने मदत केली जाते, तेव्हा स्वतः येशूनेच त्याला सत्कृत्य म्हटले आहे. पुढे आपण जाऊया. 11वं वचन. कारण गरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत, परंतु मी तुमच्या जवळ नेहमी आहे असे नाही. आपल्यापैकी जे लोक असे म्हणतात की ते ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि त्याचा सन्मान व गौरव करू इच्छितात, त्यांनी आज त्याच्या नावाने अधिक कार्य केले पाहिजे. पुढं आपण जाऊया. 12वं आणि 13वं वचन. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हाला खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील, तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. बेथानीतील शिमोन कुष्ठरोग्याचे घर हे प्रभू येशूसाठी सत्याचे प्रकटीकरण आणि मैत्रीचे ठिकाण होते, तर यरूशलेम हे द्वेषाचे ठिकाण होते. त्या शेवटच्या आठवड्यात येशूने यरूशलेममध्ये एकही रात्र घालवली नाही. तो बेथानीत त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबरोबर राहिला. आजही जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याला स्वीकारतात, त्यांच्याबरोबरच तो सहभागिता करतो. फोडलेल्या अलाबास्त्र कुपीची ही सुंदर गोष्ट आजही जगभर सुगंध पसरवत आहे. येशूने म्हटले होते की जिथे जिथे सुवार्ता सांगितली जाईल, तिथे या स्त्रीने त्याच्यासाठी जे केले त्याची आठवण केली जाईल. आणि आपण आज तीच गोष्ट सांगत आहोत. लोक प्रेषितांच्या वारसा परंपरेत असल्याबद्दल बोलताना आपण ऐकतो, पण मला मात्र मरियेच्या वारसा परंपरेत राहायला आवडेल. ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांमध्ये केवळ मरियेलाच त्याच्या मृत्यूचा खरा अर्थ समजला होता. प्रेषितांना तो मुद्दा समजला नाही, पण मरियेने त्याला सुगंधी तेलाने अभिषेक करून आपले प्रेम आणि उमज व्यक्त केली. इतर स्त्रिया नंतर कबरेवर त्याच्या शरीराला अभिषेक करण्यासाठी आल्या, पण येशू तेथे नव्हता, तो उठला होता. त्यामुळे हा विशेष सन्मान फक्त मरियेलाच प्राप्त झाला. आपणही आपल्या अलाबास्त्र कुपी प्रभू येशूच्या नावाने फोडल्या पाहिजे. जग त्याला ओळखत नाही म्हणून आपण जे काही करतो त्यातून स्वतःचे नव्हे, तर त्याचेच गौरव झाले पाहिजे. आता आपण प्रगटीकरणाच्या त्या सुंदर दृश्याकडून दुसऱ्या एका अंधकारमय दृश्याकडे वळतो. आपण येशूला विकण्याचा यहुदाचा कट हा विषय थोडक्यात अभ्यासूया. पुढे आपण जाऊया. 14 ते 16 ही वचने वाचणार आहोत. तेव्हा यहुदा इस्करियोत नावाच्या 12 जणातील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. मरियेच्या आध्यात्मिक जाणीवेच्या कृतीच्या तुलनेत यहुदा इस्करियोतचे हे कृत्य अंधकारमय आणि नीच आहे. दांटे यांनी त्यांच्या द इन्फर्नो या 14व्या शतकात लिहिलेल्या महाकाव्यात यहुदा आणि ब्रुटस यांना सर्वात खालचे स्थान दिले, आणि तेव्हापासून कोणीही असे म्हटले नाही की हे त्यांनी चुकीचे केले. ज्या व्यक्तीशी एकनिष्ठ राहायला हवे होते, तिचा विश्वासघात करून या माणसांनी मनुष्य करू शकेल असे सर्वात नीच आणि घृणास्पद कृत्य केले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. कारण येशू एकटा असताना, म्हणजे त्याच्या भोवती लोकांची गर्दी नसतानाच त्याला अटक करणे शक्य होते. यहुदा अशाच वेळेची वाट पाहत होता. आता आपण वलांडण सण आणि अखेरचे भोजन हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आपण वाचूया 17 ते 19 ही वचने. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वलांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडणाची तयारी केली. आता प्रभू येशू आपल्या शिष्यांसह माडीवरील खोलीत जातो आणि तेथे तो अशी घोषणा करतो की त्यांच्यापैकीच एक जण
त्याचा विश्वासघात करणार आहे. पुढं आपण जाऊया. 20 ते 22 वचने. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी, मी तर नाही ना? शिष्यांना माहीत होते की ख्रिस्ताचा विश्वासघात करण्याची प्रवृत्ती त्यांच्या अंतःकरणातही असू शकते. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंतःकरणात आणि जीवनात ही गोष्ट जाणवली आहे का? प्रियानो, तुम्ही आणि मी, आपण नेमके तितक्याच खालच्या पातळीवर आहोत. आपल्यालाही देवाच्या कृपेशिवाय आपण किती दुर्बल आहोत हे ओळखले पाहिजे. ही जाणीव आपल्याला प्रभूच्या अधिक जवळ राहण्यास प्रवृत्त करते. पुढे आपण जाऊया. 23 ते 25 वचने. त्याने उत्तर दिले, ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे झाले असते. तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा याने विचारले, गुरुजी, मी तर नाही ना? तो त्याला म्हणाला, होय, तू म्हटले तसेच. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इतर शिष्यांप्रमाणे यहुदाने त्याला प्रभूजी असे संबोधले नाही. वचन 22 पहा. या प्रसंगी योहानाच्या वृत्तांतानुसार यहुदा त्या खोलीतून बाहेर पडला. आपण योहानाचे शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 30 हे वचन वाचूया. मग घास घेतल्यावर तो लगेचच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. पुढे आपण जाऊया. मत्तयाचं शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 26 ते 28 वचने. मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या. हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. येथे आपण पाहतो की प्रभू येशूने वलांडण सणाच्या विजत चाललेल्या राखेवर प्रभू भोजनाची स्थापना केली. वलांडण सणाच्या वेळी प्याला 7 वेळा फिरवला गेला. हे स्पष्ट आहे की शेवटच्या वेळीच येशूने प्रभू भोजनाची स्थापना केली. सणाच्या वेळी त्यांनी स्तोत्रसंहिता 111 ते 118, ज्यांना हलेले साम्स म्हणजे स्तुती आणि उपासनेची स्तोत्रे म्हणतात, ती गायली. हलेल या हिब्रू शब्दाचा अर्थ स्तुती करा असा होतो. या शब्दावरूनच हालेलुया हा शब्द आला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आध्यात्मिक लाभासाठी ती स्तोत्रे वाचाल तेव्हा हे लक्षात ठेवा की आपल्या प्रभूने ती त्या शुभरात्री गायली होती. त्या शेवटच्या भोजनात त्याने स्वतःसाठी एक नवीन स्मारक उभारले. ते संगमरवराचे किंवा पितळेचे बनलेले नव्हते, तर भाकर आणि द्राक्षारस या तात्पुरत्या घटकांचे बनलेले होते. या दोन्ही वस्तू तो पुन्हा येईपर्यंत त्याच्या मृत्यूविषयी बोलतात. पुढे आपण जाऊया. 29वे वचन. मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत इथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही. वलांडण सण पुन्हा 1000 वर्षांच्या राज्यात पाळला जाईल. प्रभू येशूने सांगितले की तो पित्याच्या राज्यात पुन्हा द्राक्षरस पिणार नाही. याचा अर्थ असा दिसतो की त्या काळातील वलांडण सण वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूची आठवण करून देईल. शतकानुशतके वलांडण सण त्याच्या येण्याकडे निर्देश करत होता. तसेच 1000 वर्षांच्या राज्यात तोच सण त्याच्या येण्याकडे आणि पूर्ण झालेल्या कार्याकडे सिंहावलोकन करेल. पुढे आपण जाऊया. 30वे वचन. नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. प्रियानो, येथे आपले अध्ययन संपले आहे. पुन्हा भेटीपर्यंत देवाच्या कृपेमध्ये राहा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभूजी, आजच्या वचनांच्याद्वारे तू आम्हाला अंतर्मुख केलेला आहेस. आम्ही पुन्हा पुन्हा विचार करावा. आम्ही पुन्हा पुन्हा या वचनांकडे यावं. आम्ही पुन्हा पुन्हा ही वचनं वाचावीत आणि त्याचा गर्भित अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा, ही तुझी इच्छा आहे. आणि बापा, ही सर्व वचनं तू आमच्यासमोर ठेवलीस, याच्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभूजी, ते ज्ञान
ते समज तू आम्हाला दे. आमच्यामध्ये या गोष्टींचा उणेपणा आहे, परंतु प्रभूजी ज्यावेळेस तू आम्हाला शिकवतोस, निश्चित आम्ही शिकतो, आम्हाला त्या गोष्टी समजतात. आणि म्हणूनच प्रभूजी आजच्या या मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाची शांती आपणाबरोबर सदैव असो. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा प्रियांनो, हा भाग आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश देतो. प्रभू येशू ख्रिस्त हा न्यायी राजा आहे आणि तो प्रत्येकाच्या जीवनाचा न्याय करणार आहे. म्हणून आपण प्रेम, दया, क्षमा आणि सेवाभावाने जीवन जगणे आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसोबत शेवटचे भोजन करून आपल्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी प्रभुभोजन दिले. त्याच्या जीवनातून आपण नम्रता, आज्ञाधारकपणा आणि त्याग शिकतो. या अध्यायातून आपण हेही शिकतो की देव आपल्या अंतःकरणाकडे पाहतो, म्हणून आपण विश्वासाने आणि प्रभूप्रती निष्ठेने चालत राहिले पाहिजे. जेव्हा आपण प्रभूच्या मार्गाने चालतो तेव्हा तो आपल्या जीवनात शांती, आशा आणि अनंत जीवनाची खात्री देतो. म्हणून आपणही प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवून प्रेम, सेवा आणि पवित्र जीवन जगूया, जेणेकरून त्याच्या राज्यात आपल्यालाही स्थान मिळेल. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. वराला विलंब लागल्याने सर्व कुमारी झोपी गेल्या. आजचा प्रश्न, बेथानी हे टिंब 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 ठिकाण होते. ए. प्रेमाचे, बी. द्वेषाचे, सी. पवित्र, डी. अपवित्र. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.